TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत। नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईल्सवर केल्या जाणाऱ्या सह्यांवरून वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते। मात्र अजित पवार यांनी वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या कथित वादावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत। आमच्यात कसलेही मतभेद नाहीत। सरकारने आम्ही सर्वजण एकोपाने काम करत आहोत। मग मागे पण काही जणांनी चुकीची बातमी दिली की मी वेशभूषा आणि नाव बदलून दिल्लीला गेलो होतो। मी कशाला नाव बदलू? आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं आणि माझ्या नावाचा अभिमान आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी परवा जळगावच्या कार्यक्रमात एकत्र गेलो। मुंबईलाही एकत्र आलो। विरोधकांना काम उरले नसल्याने त्यांच्याकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे, असा पलटवार अजित पवारांनी केला आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या